आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी ग्राउंड येथे आयोजित कट्टा महिलांचा बदल धुळे शहराचा हा उपक्रम उत्साह आणि आनंद आणि स्नेहाचा अस्सल मेळा ठरला. परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आणि विविध खेळ स्पर्धांमध्ये मनसोक्त दंग होत स्वावलंबन, मैत्री आणि एकतेचा अनोखा संदेश दिला. महिलांसाठी खास आकर्षण असलेल्या पैठणी साडी बक्षीस वितरणाने कार्यक्रमाला विशेष ऊर्जाभरीत रंग मिळाला. या प्रसंगी द ड्रीम हब बाय वुमेन फॉर वुमेन प्रोजेक्ट मुंबई यांच्या संचालिका सौ अपूर्वा जोशी गायकवाड यांनी महिलांना जीवनातील छंद, कला आणि आपल्यातील दडलेल्या प्रतिभेला वाव देण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दोघांनी ठेवले ना. आता यांनी हा कार्यक्रम ठेवलाय ते काय सांगते भाभी आम्ही एकदा ठेवू, दोनदा ठेवू, नेहमी आम्हाला परवडत नाही. तर मग काय करणार आहे आपण यांना आपल्याला हा कार्यक्रम आपण का ओ ताई इकडे एक मिनिट थांबा. हो आजी, आओ आजी, आजी नुसतं गंमत, मी पण येते ना तुमच्यासोबत गंमत करायला. मी काय सांगते आणखी असं काय आपण महिला कट्टा का बरं ठेवतो, एकमेकांशी आपण संवाद साधतो. नाहीतर आपण काय करतो, टीव्ही उघडतो, टीव्हीमध्ये बसून जातो, मोबाईलमध्ये बसतो. या निमित्त आपण एकमेकांशी संपर्कात येतो. प्रमुख पाहुणे सौ अल्पाभावी अनुपजी अग्रवाल आणि सौ निशाताई सुशील महाजन यांच्या हस्ते अनेक महिलांना उत्तेजनार्थ पैठणी साड्या प्रदान करण्यात आला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश गोकुराव पाटील आणि श्री अमोल रामदास मराठे यांच्या संकल्पनेतून हा सुंदर उपक्रम साकार झाला. सामाजिक व आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांनी एकत्र येण्याचा घेतलेला संकल्प निश्चितच धुळे शहरात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे.